महाराष्ट्र राज्यामध्ये जर मेडिकल कोर्सेससाठी जर ऍडमिशन घ्यायचंय देखील आपला स्कोर जर कमी असेल तर या व्हिडिओमध्ये असणार तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये तब्बल 10 नवीन कॉलेजेस येणार आहे. ते कॉलेजेस कोणत्या कोर्ससाठी येणार? एमबीबीएस म्हणा, बीडीएस म्हणा, बीएमएस म्हणा, बीएचएमएस म्हणा, बीएमएस कोणत्या कोर्ससाठी येणार हे सविस्तरपणे मी गौरव सांदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती सविस्तरपणे सांगणार आहे. तत्पूर्वी जर नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्यायचंय आणि आमच्याकडे जर पेड मध्ये जॉईन करायचं असेल तर 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. लिमिटेड सीट घेतो आम्ही. तुमचं फॉर्म भरण्यापासून तर कॉलेजमध्ये जाण्यापर्यंत म्हणजे थोडक्यात ऍडमिशन मिळण्यापर्यंत जी संपूर्ण प्रोसिजर असते ती आम्ही स्वतः करून देतो. ओके, तुमचं रजिस्ट्रेशन, तुमचं फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, संपूर्ण काउन्सिलिंग ए पासून तर झेड पर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया आम्ही आमच्या हाताने करून देणार. जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 22 मेंबरची टीम आहे बघा आमची. कधी ऑफिसला या, ऑफिसला बघा किती लोक काम करताय. जर जॉईन करायचं असेल तर जॉईन करू शकता. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्लॅन आपल्याकडे या ठिकाणी काय मित्रांनो अवेलेबल आहे. सर ते नवीन कॉलेजेस कोणते आले थोडक्यात सांगा ना. ओके, तर सांगतोय लक्षपूर्वक बघा. आता बघा, सर्वात पहिले जे नवीन कॉलेजेस तुमचे या ठिकाणी एमबीबीएस या कोर्सेस साठी आलेले. तर मग सर नवीन जे कॉलेजेस ते एमबीबीएस चे कोणते? तर सर्वात पहिला कॉलेज आपला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अहिल्यानगर. अहिल्यानगरचा कॉलेज आहे बघा. सर्वात प्रथम कॉलेज आहे. बघा, जर तुमचा स्कोर कमी येत असेल तर नवीन कॉलेजेस मध्ये काय बनू शकते? एक संधी बनू शकते आणि तुम्हाला या ठिकाणी काय होऊ शकतो? चांगल्या चांगल्या कोर्ससाठी अलॉटमेंट होऊ शकते. ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस भेटणार होतं पण आता हे जे नवीन एमबीबीएस चे कॉलेजेस आले त्यांना एमबीबीएस मिळू शकतं. ज्या लोकांना बीएचएमएस मिळणार होतं, आता काही बीएमएस चे सुद्धा नवीन कॉलेज आले तर त्यांना बीएमएस साठी संधी मिळणार. सविस्तरपणे सांगतोय कोणकोणत्या कोर्ससाठी या ठिकाणी कॉलेजेस आलेले बघा. ओके, 2 नंबरचं कॉलेज आपलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वर्धा. वर्धाचा 2nd नंबरचा कॉलेज आहे. 3rd नंबरचा कॉलेज बघा आयडियल मेडिकल कॉलेज पालघर. 4 नंबरचा कॉलेज आहे सीएसएमएसएच छत्रपती संभाजीनगरचा कॉलेज आहे बघा. ओके, तर हे 4 कॉलेज एमबीबीएस साठी आलेले. त्यानंतर बीएमएस साठी सुद्धा कॉलेजेस नवीन आलेले. मग बीएमएस साठी कोणते ते नवीन कॉलेज जाणून घेण्यापूर्वी आमच्याकडे का काउन्सिलिंग करावी? सर तुम्ही बोलले ना आता पेड काउन्सिलिंग तर सुरू आहे, मग आमच्याकडे का करावी? तुम्ही काय केलंय आतापर्यंत? तर मागील वर्षी 2025चा जर विचार केला तर 3 विद्यार्थ्यांना आम्ही एम्स मध्ये प्रवेश मिळवून दिले. 7 विद्यार्थ्यांना आम्ही महाराष्ट्रातील नंबर 1 मेडिकल कॉलेज बघा केम, या केमला आमच्याकडून 7 विद्यार्थ्यांची निवड झाली होती बघा मागच्या वर्षी. त्यानंतर 359 विद्यार्थ्यांना शासकीय मेडिकल कॉलेज एमबीबीएस साठी आम्ही प्रवेश मिळवून दिलेले. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 1230 विद्यार्थ्यांना एमबीबीएस, बीएमएस, बीडीएस साठी आम्ही प्रवेश मिळवून दिलेले. ओके, बीएचएमएस पण यामध्ये. ओके, 1230 टोटल. महाराष्ट्रातील 67 विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशमध्ये ओके एमबीबीएस साठी मेरिट वर आम्ही काय मिळवून दिलेले? ऍडमिशन या ठिकाणी मिळवून दिलेले. विना डोनेशन, फक्त फीस वर काय मिळवून दिले? या ठिकाणी प्रवेश मिळवून दिलेले. 98 विद्यार्थ्यांना बिहारमध्ये एमबीबीएस साठी मेरिट वर विना डोनेशन फक्त फीस वर काय करून दिलेले? आपण नंबर लावून दिलेले. 123 विद्यार्थ्यांना तेलंगणा व आंध्र प्रदेश ओके एमबीबीएस साठी विना डोनेशन फक्त फीस वर नंबर लावून दिलेले. आणि प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण अपडेट अगदी शेवटपर्यंत आपण विद्यार्थ्यांना लास्ट इयरला दिलेले. सर हे तर तुम्ही 2025 मध्ये केलेले तुमचे कान सांगितले. जर आम्ही तुमच्याकडे जॉईन केले तर यामध्ये आम्हाला वेगळं काय मिळणार? इतरांपेक्षा नेक्स्ट स्टेप अकॅडमी का वेगळी? सर्वात पहिले आमची जी टीम आहे ती 22 लोकांची टीम आहे. 22 लोक तुमच्यासाठी काम करतात. ओके, तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल का महाराष्ट्रावर तुमचा नंबर कुठे लागू शकता तर फक्त युट्यूबच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा स्कोर आणि कॅटेगरी तुमची कमेंट करा. आमचा 22 मेंबर मधला एक माणूस तुम्हाला काय दिले या ठिकाणी लगेच आन्सर देईल. बरं, तुम्ही याच्यावर फोन करू शकता, मेसेज करू शकता. फोन करता आमचा एक माणूस या ठिकाणी रिसिव्ह करेल. मेसेज करता एक माणूस तुम्हाला रिस्पॉन्स देणार. आणि ज्यावेळेस तुम्ही जॉईन होऊन जाणार त्यावेळेस मी माझा स्वतःचा नंबर देखील तुम्हाला देणार आहे. तर तुम्ही स्वतः माझ्यासोबत सुद्धा कनेक्ट राहू शकता. कुठं काय डाऊट येते तुम्ही मला विचारू शकता. किंवा छत्रपती संभाजीनगर वरून असाल, आपलं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला आहे, तुम्ही मला सुद्धा थेट ऑफिसला या ठिकाणी भेटू शकता. बघा काउन्सिलिंगचे फायदे काय असणार आहे? बघा 7 फायदे असणार आहे जर तुम्ही आपल्याकडे काउन्सिलिंग जॉईन करताय तर. कॉलेजेस फीस बद्दल संपूर्ण माहिती आपण तुम्हाला देणार आहे. महाराष्ट्रातील जेवढे काही कॉलेजेस असतील त्यांचे संपूर्ण फी स्ट्रक्चर देखील आपल्या कॅटेगरीवरून किती फीस भरावी लागेल हे संपूर्ण आपण तुम्हाला सांगू. त्यानंतर रँकिंग नुसार ओके कॉलेज रँकिंग नुसार चॉईस फिलिंग लिस्ट देखील आपण तुम्हाला देणार आहे. ओके, म्हणजे कोणत्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगला आहे, कोणत्या कॉलेजला पेशंट फ्लो देखील चांगला आहे. ओके,
कोणता कॉलेज जुना आहे, ओके, आणि कोणता कॉलेज मेन सिटीमध्ये लोकेटेड आहे, यासाठी कॉलेजच्या रँकिंगवर आपण एक लिस्ट देणार आहे बघा तुम्हाला तुमच्या यादीतून, ओके, यादी या ठिकाणी देणार आहे. मागील वर्षाचे कॉलेजेसच्या कॅटेगरीनुसार कट ऑफ देणार आहे बघा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल का आपल्या रँक वरती, आपल्या SML वरती, आपल्या स्कोर वरती महाराष्ट्र या राज्यामध्ये आपल्याला कोणतं कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतो. त्यानंतर वेळोवेळी येणारे अपडेट्स आणि राऊंडनुसार नियमाचे अचूक मार्गदर्शन आम्ही तुम्हाला देणार आहे बघा. सर राऊंडनुसार काय ते मार्गदर्शन करणारी बघा, या ठिकाणी CET सेलचे आपले 3 राऊंड असतात विद्यार्थी मित्रांनो, ओके, आणि यानंतर 4था राऊंड सुद्धा होतो, पण याचा इलिजिबिलिटी थोडा क्रायटेरिया वेगळा असतो. स्वे वेकेन्सीचा राऊंड असतो, चॅनलवरती आपण सविस्तरपणे सांगितलंय. बरं, जर पहिल्या राऊंड मध्ये सीट भेटली त्या सीटला आपल्याला हाताशी ठेवून दुसऱ्या राऊंड साठी कसं जाता येणार, बेस्ट मतलब बेस्ट कॉलेज दुसऱ्या राऊंडला कसं अलॉटमेंट करता येणार. बरं, दुसऱ्या राऊंडला जर सीट अलॉटमेंट होते तर आणखी तिसऱ्यामध्ये कसं बेस्ट अलॉटमेंट करता येणार, यासाठी अचूक मार्गदर्शन देखील आम्ही तुम्हाला करणार आहे. त्यासोबत ऍडमिशन साठी लागणारे अपडेटेड डॉक्युमेंट आणि त्यामधील करेक्शन देखील आम्ही करून घेतो, ओके, कारण तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जर काही या ठिकाणी काही त्रुटी असेल तर आम्ही तुम्हाला अगोदर सांगतो, कारण ऐन वेळेवर काय होणार नाही, तुमची धावपळ होणार नाही, ओके. कॉलेज बेटरमेंट कसे करावे याबाबत अचूक मार्गदर्शन, ओके. पहिल्या राऊंड मध्ये भेटलोय तर मग बेटरमेंट आणखीन बेटर कसं भेटू शकतो दुसऱ्या राऊंड मध्ये, पण ह्या कॉलेजला बी हाताशी ठेवायचं, याला पण जाऊ द्यायचं नाही. दुसऱ्या राऊंड मध्ये जो भेटतो त्याला पण हाताशी ठेवायचे, तिसऱ्या राऊंडला आणखीन चांगलं प्रयत्न करायचे, यासाठी मार्गदर्शन देखील आम्ही करतो. आणि तुमच्या स्कोरनुसार चांगला कॉलेज कसं अलॉटमेंट यासाठी सुद्धा देखील आम्ही काय करतो, तुम्हाला मदत करतो. जॉईन करायचं असेल, रिझल्ट अगोदर सीट फुल होतात, जॉईन करायचं असेल त्या नंबरवरती काय करायचंय, तुम्ही संपर्क करायचे, जॉईन करायचे, ओके. त्यानंतर सर तुम्ही आता BMS चे कॉलेजेस सांगणार होते, थोडक्यात सांगा ना. तर बघा, BMS साठी सर्वात पहिला गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज कोल्हापूरचा कॉलेज बघा, हा एक नवीन कॉलेज येणार आहे बघा, ओके. त्यानंतर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज जळगाव जामोद बुलढाणा, हा कॉलेज बघा बुलढाण्याचा, हाही देखील नवीन येणार आहे. त्यानंतर बघा, हे झाले तुमचे BMS चे 2 आणि MBBS चे 4, टोटल 6 कॉलेज देखील मी तुम्हाला सांगितले होते. आता व्हेटरनरी या कोर्सेससाठी सुद्धा नवीन कॉलेजेस येणार आहे, ओके. तर यामध्ये सगळ्यात अगोदर तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट व्हेटरनरी अँड अॅनिमल सायन्स कोल्हापूरचा हा नवीन कॉलेज येणार आहे बघा. त्यानंतर यमजम, ओके, यमजमचा छत्रपती संभाजीनगरचा न्यू कॉलेज देखील येणार आहे, हा दुसरा कॉलेज आहे बघा, ओके. आणि यशोदीप सोशल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट व्हेटरनरी कॉलेज ठाणेचा कॉलेज बघा, हा तिसरा कॉलेज असणार आहे. आणि त्यानंतर बबनराव व्हेटरनरी कॉलेज आयल्यानगर, हा एक तुमचा 4था कॉलेज असणार आहे. MBBS चे तुमचे 4 कॉलेजेस येणार, ओके. MBBS चे तुमचे 4 येणार, BMS चे 2 येणार, ओके. आणि या ठिकाणी व्हेटरनरीचे आणखीन 4 येणार. तर MBBS चे 4, व्हेटरनरीचे 4 आणि BMS चे 2, टोटल असे 10 कॉलेजेस देखील तुमचे नवीन येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा कमी स्कोर असेल त्यांना काय मिळणार, या ठिकाणी नवीन संधी मिळणार. जॉईन करायचं असेल जॉईन करून घ्या. तुम्हाला जाणून घ्यायचं असेल का महाराष्ट्रामध्ये नंबर कुठे लागू शकतो, तर कमेंट बॉक्समध्ये आजच तुमचा स्कोर आणि तुमची कॅटेगरी कमेंट करा. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.